आता बातमी बारामतीमधून। बारामतीतल्या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलेलं। मात्र शिंदे आणि फडणवीसांनी हे निमंत्रण नाकारलंय। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे जमणार नाही असं पत्र शिंदे यांनी पवारांना लिहिलं। त्यामुळे जनतेमध्ये बरीच चर्चा आहे। अजित पवारांना अडचण झाली असती म्हणून निमंत्रण नाकारलंय का असा सवालही केला जातोय। तर शरद पवारांनी दिलेलं स्नेहभोजनाचं निमंत्रण नाकारताना देवेंद्र फडणवीसांनी पवारांना जोरदार टोला लगावला। फडणवीसांनी पवारांना लिहिलेल्या पत्राची सुरुवातच चकित करणारी आहे। आपण जाणताच की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय असं फडणवीसांनी लिहिलंय। तर फडणवीसांनी आपल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय आपण पाहूया। या पत्रात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, आपण जाणताच की उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती इथे नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन केलंय। बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचं भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्यानं उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे। त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणं यावेळी तरी शक्य होणार नाही। पुनश्च एकदा आपले आभार, आपला देवेंद्र फडणवीस असं पत्र आता फडणवीसांनी पवारांना लिहिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।